खाती या प्रकरणाचं जे काही 7वा प्रात्यक्षिक उदाहरण आहे, म्हणजे 7 नंबरचं जे प्रात्यक्षिक उदाहरण आहे ते 7 नंबरचं आपल्याला प्रात्यक्षिक उदाहरण अभ्यासावयाचं आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रात्यक्षिक उदाहरण 1, 3, 4, 5 हे अभ्यासलेले आहेतच। आज आपल्याला प्रात्यक्षिक उदाहरण किती नंबर अभ्यासायचे? 7 नंबरचं अभ्यासावयाचं आहे। प्रमोद आणि सतीश यांचं, कुणाचं आहे? सतीश आणि प्रमोद यांचा आहे। ओके, तर हे आपल्याला अभ्यासावयाचं आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये नेमकं कोणते कोणते रकाने करावयाचे आहेत, कशा प्रकारे करावयाचे आहेत या अगोदर तुम्हाला व्हिडिओमध्ये माहीत झाला असेल। त्यामुळे डायरेक्टली तुम्ही व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद तयार करायचे, पुस्तक समोर ठेवायचे। आता स्क्रीनवर तुम्हाला प्रॉब्लेम दिसेल। आता सगळ्यात महत्त्वाचं ते प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकावर प्रात्यक्षिक उदाहरण क्रमांक 7 आहे बघा। ओके, ते आपल्याला सुरू करायचं आहे। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं बंट्या आलास काय? ओके, ते बाकीचे कामं सारून थोडंसं लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला हे चांगल्या प्रकारे प्रॉब्लेम समजेल। बंट्या बघा, आपल्याला प्रात्यक्षिक उदाहरण बघा, आपल्याला कोणता प्रॉब्लेम सुरू करायचा आहे? प्रात्यक्षिक उदाहरण क्रमांक किती? 7। प्रात्यक्षिक उदाहरण क्रमांक 7 आपल्याला सुरू करायचा आहे आणि 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे कोणता? सतीश आणि प्रमोद यांचा। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ही प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचा आहे। ओके, मग चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा। बघा, सतीश आणि प्रमोद हे भागीदार आहेत। कोण आहेत? भागीदार आहेत। मग ह्यांनी काय सांगितले पुढे की 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि व्यापार खाते आणि नफा तोटा खाते म्हणले तयार करायचं आहे आणि ढोबळ नफा आणि शुद्ध नफा काय करायचा आहे? शोधून काढायचा आहे। म्हणजे त्यांनी बघा या उदाहरणामध्ये, या गणितामध्ये आपल्याला फक्त त्यांनी व्यापार खाते, नफा तोटा खाते तयार करावयास सांगितलेलं आहे। ओके, मग आपण फक्त व्यापार खाते आणि नफा तोटा खाते इतकंच तयार न करता ताळेबंद बी तयार करायचा। काय बिघडते ताळेबंद तयार केलं तर? काय होईल? एक्स्ट्रा माहिती होईल की, समायोजन ते समजतील की, परिणाम कसे करायची माहिती होतील की। मग ताळेबंद करायला काय बिघडाले? पण आपण काय करूया? ताळेबंदही तयार करूया। चालते, मग तुम्ही 3ही रकाने तयार करा बरं का। त्यांनी सांगितले 3, 2च आणि आपण करले 3। काय